तर मग आज आपण बनवूया शेवग्याच्या शेंगांची भाजी. शेंगा साधारण अर्धा कप शिजवून घ्यायच्या, पूर्ण नाही शिजवायच्या. सुका खोबरा, कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर नाही तर मग कोथिंबीरची देठं घ्यायची, बारीक वाटून घ्यायचं. वाटण एकदम बारीक करून घ्यायचं. शेंगा मिळून येतात सर्व बारीक करून घ्यायचं. शेंगांचं पाणी काढून घ्यायचं. दीडपडी तेल घातलं आहे. तेल चांगलं गरम झालं की राई घालायची, आलं लसूण पेस्ट, धना जिरा पावडर, गरम मसाला, हळद, अलिबाग स्पेशल घरगुती मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, हिंग, सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे. त्याच्यात वाटण घालून वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं. चांगलं एकदम चांगलं परतून घेतलं तरी येते चांगली. खाली लागून मी थोडं पाणी घालायचं. मग मसाला चांगला परतून तरी येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत गॅस थोडं बारीक करून घ्यायचं. आता चांगलं तेल सुटल्यावरती दिसते ना, तर शेंगा त्यात घालायच्या. सर्व घालून अशा एकजीव करून घ्यायच्या. चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडं आपण शेंगात घातलेलं आहे म्हणजे थोडं कमीच घालायचं. थोडी वाफ द्यायची झाकण ठेवून. कसुरी मेथी घालायची. मेथी हाताने चुरून घ्यायची, मग चांगला जरा वास येतो. मेथी पाणी घालून वरून असं पाणी घालायचं. शेंगांचं पाणी घालायचं, जो आपण काढून ठेवतो ना तोच पाणी परत त्याच्यात घालायचं. तुम्ही त्यात बटाटा पण घालू शकता. शेंगांच्या भाजीतलं बटाटा मस्त छान लागतं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पातळ घट्ट करू शकता. ती पाहिजे तर त्याची आमटी पण होते, भाजी पण होते. ही भाजी आहे. आता वरून कोथिंबीर घालायची. छान अशी आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे.